गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू वाईल्ड पग मार्क्स. आपण निघालो आहोत अजून एका एक्साइटिंग ट्रिपवर. ती आहे रणथंबोर. ही ट्रिप एकदम लास्ट मोमेंटला डिसाईड झालेली आहे. रणथंबोरची ट्रिप एकदम लास्ट मोमेंटला फायनलाइज झाली आहे. त्याचं कारणही तसंच आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्याचं सेलिब्रेशन आपण रणथंबोरला करणार आहोत. रणथंबोरची ट्रिप लास्ट मोमेंटला फायनलाइज झाल्यामुळे आपल्याला यावेळेला जिप्सी सफारी मिळालेली नाही आहे. तर आपण यावेळेला कॅन्टरमधून सफारी करणार आहोत. सगळ्या जिप्सीज बुक होत्या, त्यामुळे आपण कॅन्टरनी सफारी करू. ते लाईफमध्ये फर्स्ट टाईम आपण कॅन्टर सफारी करणार आहोत. हां, पण एक आनंदाची बातमी अशी आहे की आपल्याला झोन 2, झोन 3 आणि 4 हे जे सगळ्यात बेस्ट झोन आहेत ना, ते सगळे मिळालेले आहेत. त्यात झोन 3 जो आहे ना, तो सगळ्यात बेस्ट झोन आहे. त्याच्या आपण 2 सफारीज केल्या आहेत. एक सफारी झोन 2ची आहे आणि एक सफारी झोन 5ची आहे. झोन 5 नाही, झोन 4 म्हणजे 2 सफाऱ्या झोन 3, एक झोन 2 आणि एक झोन 4. सगळ्या बेस्ट सफारीज मिळालेल्या आहेत बेस्ट झोनमधल्या. रणथंबोरला बघायला गेलं ना, तर टोटल 10 झोन्स आहेत. 10 झोनमध्ये आहेत ना, 1 to 5 आहेत ना, हे कोर झोन आहेत. आणि 6 to 10 आहेत ना, हे सगळे बफर आहेत. खरं तर पन्नामध्ये जेव्हा सफारी आपण करत होतो मधलाला, तेव्हा मी बोललेलो तुम्हाला की ही आपली सीझन क्लोजर असेल. आता लास्ट मोमेंटला हे ठरल्यामुळे आपण आता यावेळेला सीझन क्लोजर रणथंबोरमध्ये करू. मित्रांनो, जेव्हापासून आपण रोड ट्रॅव्हल करतो आहे आणि सफारीज करतो आहे, तर प्रत्येक वेळेला आपण मध्य प्रदेश असेल, ताडोबा असेल, त्या साईडच्या सफारीज केलेल्या आहेत. प्रत्येक वेळेला आपण समृद्धी महामार्गावरून गेलेलो आहोत. यावेळेला आपण रणथंबोर केलेलं आहे ना, तर त्यामुळे आपला रोड कम्प्लिटली डिफरंट आहे. आपण घोडबंदर रोड मार्गे आलेलो आहोत. मुंबई दिल्ली हायवेला लागलेलो आहोत. म्हणजे आधी मुंबई गुजरात हायवे, त्यानंतर तो मुंबई दिल्ली. प्रचंड ट्रॅफिक आहे, पण एवढंच आहे की मूव्हिंग आहे. 3 ते 3.5 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही गुजरातमध्ये गेलेलो सालंगपूर हनुमानसाठी, तेव्हा आम्ही या रोडनी गेलेलो. तेव्हा या रोडचं CC रोड बनवत होते. तर इथून विरारपर्यंत प्रचंड हाल झालेले आमचे, कारण का सगळे रोड CC करत होते. आता बघितलं 3.5 वर्षांनी तर रोड बऱ्यापैकी म्हणजे झालेलेच आहेत असं समजा तुम्ही. सगळे रोड CC झालेले आहेत. त्यावेळेला ऑफ रोडिंग करावं लागलेलं. अजूनही आता या रोडनी जाताना त्या आठवणी सगळ्या ताज्या झाल्या. तर या जर्नीचा पहिला टोल प्लाझा आलेला आहे. पण आपल्याकडे ॲन्युअल पास आहे. ॲन्युअल पास आपला ऑगस्टमध्ये संपतो आहे. तर आपण त्याचा पुरेपूर फायदा घेऊया. मी तर असं ऐकलं आहे की ॲन्युअल पास काही ठिकाणी जिथे मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे चालू झाला आहे तिथेही चालतो आहे. एक टी ब्रेक घ्यायचा आहे, पण काय असं व्यवस्थित चांगलं हॉटेलच येत नाही आहे जिथे आपण थांबू शकू. प्रचंड ट्रॅफिक आहे. या व्हेकलने आपण फर्स्ट टाइम
हे असं मध्ये येतं, बघितलं. या व्हेकलने आपण फर्स्ट टाइम टायगर सफारीला चाललो आहोत, जिथे आपण समृद्धी महामार्गाचा वापर नाही केलाय. आपल्या जर्नीचा दुसरा टोल आलाय. फास्ट ओपन झालं आहे टोलचा गेट. महाराष्ट्र चेकपोस्ट आलाय. ऑलमोस्ट आपण महाराष्ट्र गुजरात बॉर्डरवर आलेलो आहोत. रोड खूप सुंदर झालेले आहेत. सगळे पूर्ण सीसी रोड झालेले आहेत. आणि ही बॉर्डर आहे. इथे चेकिंग चालतं. आपण बॉर्डर क्रॉस केली आहे आणि आता आपण गुजरातमध्ये आलेलो आहोत. तर मित्रांनो, मगाशी आपण जिथे नाश्त्याला थांबलेलो, मस्त रेस्टॉरंट होतं. इथे खमणी होती, जिलेबी फाफडा होता, बॉर्डर होती ना, तर सगळ्या ह्याच सगळ्या गोष्टी होत्या. डोसा पण चांगला होता, चहा पण मस्त होता. पुढे काही इंटरेस्टिंग असेल तर कव्हर करीन. आपण निघाल्यापासून आता हा थर्ड टोल नाका आहे. थर्ड टोल कलेक्शन आहे ते आपल्याला. हे टोल्स तर आपल्याला फ्रीच आहेत. फ्री इन द सेन्स 15 रुपीजला एक टोल पडेल हा आपल्याला, कारण का आपला तो ॲन्युअल पास आहे. मला फक्त हेच बघायचं आहे की जेव्हा आपल्याला मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे लागेल तिथे हा ॲन्युअल पास चालतो की नाही चालत. हे NHAIचे तर आपल्याला कवर्ड आहे. खूप ट्रॅफिक आहे. 60-70च्या वर आपल्याला जाताच येत नाही आहे. तर मित्रांनो, आपल्याला आता दिल्ली वडोदरा एक्सप्रेसवे आहे, आपल्याला तो घ्यायचा आहे. दिल्ली वडोदरा एक्सप्रेसवेवरून आपण चाललो आहे.
meters, at the roundabout, take the first exit onto the National Expressway 4 ramp. हा लेफ्ट घेतला ना की आपल्याला मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे लागतो. मला हेच बघायचं आहे की आपला Exit the roundabout onto ॲन्युअल the लागतो, ramp. ॲन्युअल पास इथे चालतो की Continue नाही. for 1 kilometer. एनुअल पास चलता है यहाँ पे, चलता है ना. मित्रांनो, मस्त 4 लेन हा असा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आहे, पण एकही पेट्रोल पंप अजून ॲक्टिवेटेड झालेला नाही आहे. बोर्ड्स येत आहेत, एक किलोमीटर 500 मीटरवर पेट्रोल पंप आहे, रेस्ट एरिया आहे, पण ॲक्च्युली बघितलं तर तसं नाही आहे. अजून ओपन झालेलं नाही आहे पेट्रोल पंप किंवा रेस्ट एरियाज. तर लक्षात असून द्या की पेट्रोल टाकीत पुरेसा असेल. एकशे 120चा स्पीड लिमिट आहे, म्हणजे समृद्धी सारखाच यालाही 120चा स्पीड लिमिट आहे. There's a flooded road reported ahead. आमोद आणि कर्जन एक्झिट आलेले. Keep right to take the flyover. Continue on National Expressway 4 for 32 kilometers. तर आपल्याला एक पेट्रोल पंप मिळालेले आहे भारत पेट्रोलियम एक्सप्रेसवेवर. खरं तर हा दुसरा पेट्रोल पंप होता. पहिला पेट्रोल पंप होता ना, त्याची काहीच बोर्ड वगैरे काहीच नव्हतं, डायरेक्ट पेट्रोल पंप आलेला. तो इंडियन ऑइलचा होता. आणि आता हा भारत पेट्रोलियमचा एक पेट्रोल पंप आलेला आहे. बघूया. इथे खूप पाऊस पडून गेलाय काल रात्री. पेट्रोल आहे का बघूया. अशाच प्रकारे आपल्याला पेट्रोल पंप मिळालेले आहे. तिथे गुजरातमध्ये पेट्रोल आहे 101.85. हां, 0.
आजच आपल्याला पेट्रोल मिळालं, आपण टाकी फुल केलेली आहे. 101.85. वडोदरा एक्झिट आलेलं आहे. आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. मला आधी वाटलेलं की फक्त सुरत वडोदरापर्यंतच हा स्ट्रेच ओपन झाला आहे, पण हा स्ट्रेच अजून पुढे जातो आहे. In 600 meters, keep right to stay on National Expressway 4. खूप मोठा स्ट्रेच ओपन झालेला आहे. मित्रांनो, हा जो स्ट्रेच ओपन झालेला आहे ना, हा सुरत ते वडोदरा नाही, सुरत ते अहमदाबाद असा एक मोठा स्ट्रेच ओपन झाला आहे. म्हणजे अजून एक आपल्याला साधारण 100 किलोमीटरचा तरी स्ट्रेच मिळतोय. ट्रॅव्हलिंग थोडं इझी झालेलं आहे, फास्ट झालेलं आहे, पण बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे या एक्सप्रेसवेवर, बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे. तो जेव्हा ह्याचा पूर्ण स्ट्रेच ओपन होईल ना, तेव्हा हे ट्रॅफिक अजून वाढणार आहे. स्मूथ राईड नाही आहेत, CC रोड असल्यामुळे एकदम बम्पी राईड आहेत, वर खाली वर खाली. स्पीड गन सगळ्या ॲक्टिवेटेड आहेत एक्सप्रेसवेच्या ह्या स्ट्रेचवरच्या. एकाच दुसरी सोडली तर बाकी सगळ्या स्पीड गन्स ॲक्टिवेटेड आहेत. सगळीकडे तुमचा स्पीड दिसतो, म्हणजे डिस्प्लेवर येतो स्पीड तुमचा. हे बघा, अशा ह्या स्पीड गन्स आहेत. बघा, ॲक्टिवेटेड आहे 93. एक्सप्रेसवेवरून आपण जात असताना आत्ताच माझं मॅपलवर लक्ष गेलं तर जे 11:15 आणि 12चं अरायवल टाईम होता तो डायरेक्ट 11वर आलेला आहे. आता डबल माइंड झालंय की एक स्टे म्हणजे एक हॉल्ट घ्यायचा का डायरेक्ट रणथंबोरला निघायचं. बघूया, जे डिसाईड होईल ते तुम्हाला कळेलच. एक टोल गेट आलाय. एक्सप्रेसवेच्या मध्येच एक टोल गेट आलाय. जनरली कसं आहे, हे जे एक्सप्रेसवेज असतात म्हणजे समृद्धीचं तुम्ही बघितलं तर एक एंट्री आणि एक्झिटलाच टोल असतं, पण इथे एक मध्येही आलेलं आहे. कुठला आहे बघावं लागेल आता. ओपन झालेलं आहे म्हणजे कदाचित आपला जो ॲन्युअल पास आहे तो इथे चालतो. त्याच्यात मुद्दामून मी कमी बॅलन्स ठेवलेला आपल्या बघूया ॲन्युअल पासमधून त्याचे रोड ट्रिप्स कापले जातात का. तसं झालं आहे असं दिसतंय. थोड्या वेळातच मला मोबाईलवर मेसेज येईल, तो मी चेक करतो आणि तुम्हाला कळवतो. आत्ता जो मी तुम्हाला टोल नाका दाखवला ना, तो क्रॉस केल्यानंतर एक अहमदाबाद एक्झिट दाखवलेलं तिथे. त्या एक्झिट नंतर हायवे एकदम रिकाम आहे. म्हणजे
जे सगळा लोड होता तो तिथे त्या टोल नाक्यानंतर एक्झिट केलेले आहेत. एकाच दुसऱ्या गाड्या दिसत आहेत आता हायवेवर. टोल नाका गेल्यापासून हा जो एक्सप्रेसवेचा स्ट्रेच आहे ना, हा सगळा टार रोडचा आहे. सिमेंट रोड नाही आहे, सगळा टार रोड आहे. सेवलिया एक्झिट गेला.